शहरातील संवेदनशील अशा रेशमबाग चौक परिसरात बुधवारी रात्री एका तडीपार गुन्हेगारानं त्याच्या इतर 5 साथीदारांसह गोंधळ घातल्यानं दहशत पसरली। जुन्या वादातून गुन्हेगाराच्या या टोळीनं एका पान स्टॉलला लक्ष्य करून तोडफोड केली, तसंच एक ऑटो आणि कारच्या काचा फोडून तिथून पळून गेले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली। रेशीमबाग चौकात श्रावण नायक नावाच्या व्यक्तीचा पान स्टॉल आहे। घटनेच्या रात्री तडीपार गुन्हेगार पियुष बेले आपल्या इतर 5 साथीदारांसह सशस्त्रपणे परिसरात दाखल झाला आणि देवेंद्र बेलेकर नावाच्या व्यक्तीच्या ऑटोची तोडफोड केली। तिथून थोडे पुढे गेल्यावर आरोपींनी विकी नावाच्या फिर्यादीच्या कारची काच तोडून नुकसान केलं। तिथून आरोपी श्रावण नायकच्या पान स्टॉलवर पोहोचले आणि तिथेही तोडफोड केली। सुदैवानं श्रावण नायक दुकान बंद करून आपल्या घरी गेला होता, त्यामुळे मोठी घटना टळली। दरम्यान गोंधळ ऐकून श्रावण परिसरातील रहिवाशांसह घटनास्थळी पोहोचला, तेव्हा आरोपी काही वेळातच तिथून पळून गेले होते। आरोपीनं वर्षभरापूर्वी श्रावण नायकच्या पान स्टॉलला आग लावून नुकसान केलं होतं। यावर श्रावणनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। नायकनं तक्रार दाखल केल्यामुळे आरोपी रागावला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी बुधवारी रात्री हा गुन्हा केल्याचं बोललं जात आहे। ज्या परिसरात ही घटना घडली तो संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो, तरी देखील एक तडीपार गुन्हेगार शहरात प्रवेश करून असा गुन्हा करतो, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। तरी देखील मुख्य आरोपी पियुष अजूनही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। क्रिमिनल अपराधी है वो, इसके पहले भी उसके सब केसेस कोतवाली में है, इधर उधर गणेश पेट में भी है। और यहाँ पे वो अभी पेपर में आया था जनवरी के फरवरी महीने में, तड़ीपार कोतवाली ने डीसीपी सर ने जो भी है XYZ वो लोग ने उसको तड़ीपार करे। तड़ीपार होने के बावजूद यहाँ पे नागपुर आके 29 तारीख को ये उनने एक कारनामे करा। खतरा है और रोज के पोट्टे लोग आके देखते ही जा रहे हैं मेरे दुकानदारी को, और हमसे यही नम्र निवेदन उनसे विनती है कि उसे तुरंत पकड़ा जाए। तुरंत पकड़ नहीं रहे, ऐसी पिछले लोग भी बोले बार बार ऐसी करते और कुछ प्रोटेक्शन हमको मिलता नहीं, तो उनको कार्रवाई करके उनको सख्त से सख्त सजा दिलवाई जाए।